नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत ग्रामरमधला कॉजेस म्हणजेच उपवाक्य. तर आपण आता उपवाक्य बघणार आहोत. याआधी आपण डिग्रीचा टॉपिक बघितलेला आहे, टेन्सेस बघितलेले आहेत. हे जे आपल्या ग्रामरचे इंग्लिशमधील जे आपले सब्जेक्ट म्हणजेच त्याच्यामधले जे टॉपिक आहेत आपण ते एक एक करून आता बघितलेले आहेत. आता हा जो प्रकार आहे आपला आहे कॉजेस म्हणजेच उपवाक्य. तर आता उपवाक्य काय असते तर त्याची जी व्याख्या आहे ती आपण समजून घेऊया. कोणतेही स्वतंत्रपणे अर्थ व्यक्त करणारे वाक्य हे कॉजेस असते. तर काय स्वतंत्रपणे अर्थ व्यक्त करणारे, कोणत्याही गोष्टीचा अर्थ व्यक्त करणारे स्वतंत्रपणे, त्याला आपण काय बोलतो? कॉज बोलतो. तर वाक्य एकत्रीकरण केल्यावर त्याचे मुख्य गुण असे प्रकार पडतात. जर वाक्य एकत्रीकरण जर केलं तर त्याचे मुख्य आणि गौण असे प्रकार पडतात. आणि संयुक्त वाक्यात दोन्हीही मुख्य वाक्य असतात, तर गौण वाक्यात एक मुख्य व एक गौण वाक्य असते. जे आपलं संयुक्त वाक्य असते त्याच्यामध्ये दोन्हीही मुख्य वाक्य असते आणि गौण वाक्यामध्ये मुख्य व एक गौण वाक्य असते. तर गौण वाक्य नाम विशेषण व क्रियाविशेषण अशा 3 प्रकारच्या भूमिका करते. जे आपलं गौण वाक्य असते ते नाम विशेषण व क्रियाविशेषण असे जे आहे 3 प्रकारच्या आपल्या भूमिका करते. म्हणून आपण कॉज हा प्रकार फक्त मिश्र वाक्याच्या बाबतीत आहे, कारण संयुक्त वाक्यात गौण वाक्य नसते. तर कॉज हा प्रकार आपला फक्त मिश्र वाक्या बाबतीत आहे आणि कारण की संयुक्त वाक्यात गौण वाक्य नसते. आता कॉजचे प्रकार आपण बघूया. कॉजचे प्रकार हे मेन क्लॉज म्हणजेच मुख्य वाक्य आणि दुसरं आहे सबऑर्डिनेट कॉज म्हणजेच गौण वाक्य परावलंबी वाक्य. आता आपण एक एक करून बघूया. मेन वाक्य म्हणजेच मेन कॉज. तर मेन कॉज म्हणजेच मुख्य वाक्य, जे वाक्य स्वतंत्रपणे लिहिता येते अर्थपूर्ण होण्यासाठी, ते इतर वाक्यावरून अवलंबून असत नाही. अशा वाक्यात उभ्याने नवी अव्यय वापरलेले नसते. अशा वाक्याचं आपण मेन क्लॉज असे म्हणतो. आणि सेकंड नंबर आहे सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच गौण वाक्य, जे वाक्य स्वतंत्रपणे लिहिले जात नाही, ते अर्थपूर्ण होण्यासाठी मुख्य वाक्यावर अवलंबून असते. आता जे वाक्य स्वतंत्रपणे नाही लिहिले जात आणि ते अर्थपूर्ण होण्यासाठी मुख्य वाक्यावर अवलंबून असते, शक्यतो अशा वाक्यात उभयनामी अव्यय वापरलेले असते, अशा वाक्याचं आपण सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतो. तर आता आपण बघूया एक्झाम्पलमध्ये. द स्टुडंट स्टूड अप व्हेन द टीचर एंटर्ड द क्लास. वरील वाक्यात आपल्याला द स्टुडंट स्टूड अप हे मेन क्लॉज असून व्हेन द टीचर एंटर द क्लास हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता गौण वाक्य कसे ओळखावे ते बघूया आपण. उभयनामी अव्यय वाक्याच्या सुरुवातीलाच असेल तर पहिले गौण वाक्य असते आणि मध्ये असेल तर दुसरे गौण वाक्य असते. तर कर्त्यानंतर असल्यास स्वल्पविरामापर्यंत गौण वाक्य असते आणि उभयनामी अव्यय 2 शब्दाचे असल्यास दुसऱ्या शब्दांपासून गौण वाक्य मानावे व राहिलेले मुख्य वाक्य असते. तर एक्झाम्पलमध्ये बघूया आता. व्हेन आय सॉ अ टायगर आय रन अवे. सेकंड आहे द मॅन हू इज हॉनेस्ट इज ट्रस्टेड. थर्ड आहे आय रन अवे व्हेन आय सॉ अ टायगर. फोर्थ आहे नो सूनर डिड आय सी अ टायगर दॅन आय रन अवे. आता सबऑर्डिनेट कॉजचे प्रकार आपण बघूया. सबऑर्डिनेट कॉजचे प्रकार आहेत नाऊन कॉज म्हणजे नामवाक्य, सेकंड ॲडजेक्टिव्ह कॉज म्हणजे विशेषण वाक्य, थर्ड ॲडव्हर्ब कॉज म्हणजे क्रिया विशेषण वाक्य. तर फर्स्ट आपण बघूया नाऊन कॉज म्हणजे नाम गौण वाक्य. 3 वाक्य पडतात, तर आपण पहिलं बघणार आहोत. तर नाऊन पेअर्स नाऊन कॉज म्हणजे क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला असता उत्तर एकच शब्द बेत असेल तर ते नाऊन असते. जर आपण क्रियापदाला काय ने जर प्रश्न विचारला असता तर एकच शब्द बेत असेल तर तो नाऊन असते आणि शब्दसमूह आल्यास ती नाऊन पेअर्स असते. परंतु पूर्ण वाक्य आल्यास मात्र ते नाऊन कॉज असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण जर कायने प्रश्न विचारला असला तर शब्दाचा बेस जर नाऊन असते आणि शब्दसमूह आल्यास ते नाऊन पेअर असते आणि पूर्ण वाक्य जर आलं तर ते नाऊन कॉज असते. एक्झाम्पलमध्ये बघूया. फर्स्ट आहे नो वन नोज व्हेन ही विल कम. हा झाला आपला नाऊन कॉज.
कारण की वाक्य पूर्ण आलं आहे. सेकंड, नो वन नोज द टाईम ऑफ हिज कमिंग, हे झालं नाउन्स पेअर्स. आणि थर्ड आहे एव्हरीवन वॉन्ट सक्सेस. यानुसार आता आपण नाउन्स कॉज जे आहे त्याचे आपण काइंड्स ऑफ नाउन्स कॉजेस म्हणजे प्रकार आता बघूया. पहिला आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब. आता क्रियापदाचा कर्ता सब्जेक्ट ऑफ द वर्ब आपण कशाला म्हणतो की क्रियापदाचा कर्ता मिश्र वाक्यातील मुख्य वाक्याला कायने प्रश्न विचारला असतात उत्तर म्हणून पहिले वाक्य आल्यास त्याला आपण सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणतो. आपण कशाला सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणतो? क्रियापदाचा जो कर्ता मिश्र वाक्यातील मुख्य वाक्याला कायने जर प्रश्न विचारला असला तर उत्तर म्हणून आपण पहिले वाक्य काय आल्यास त्याला आपण सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणतात. जसे की व्हॉट ही सेड इज नॉट ट्रू. यानुसार जसं व्हॉट इज सेड इट इज नॉट ट्रू या वाक्यात इट ऐवजी गौण वाक्य वापरलेले आहे. आता सेकंड नंबरचं बघूया ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. पहिले सब्जेक्ट ऑफ द वर्ब, आता आपण बघणार आहोत ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचे कर्म. तर कंप्लेंट ऑफ द वर्ब. थर्ड नंबर आहे कंप्लेंट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचे पूरक. तर क्रियापदाचे पूरक काय ते बघूया. मुख्य वाक्य ज्याला कायने प्रश्न विचारला जातो त्यातील क्रियापद जर सकारात्मक असेल तर क्रिया सकारात्मक होऊ शकत असेल तर पुढे येणारा नाउन कॉज हे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब असते. परंतु अशा वाक्यात जर टू बीचे रूप किंवा बी कम सीम सारखे अकर्मक क्रियापद असेल तर ते नाउन कॉज म्हणजेच कंप्लेंट ऑफ द वर्ब असते. आता कंप्लेंट ऑफ द वर्ब काय असते की जर मुख्य वाक्याला जर कायने प्रश्न विचारला आपण तर क्रियापद सकारात्मक असेल तर सकारात्मक होऊ शकत असेल तर पुढे येणारे जे नाउन क्लॉज आणि हे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब असते. आणि परंतु अशाच वाक्यात जर आपण टू बीचे रूप किंवा बिकम सीन्स सारखे जर अकर्मक मुख्य क्रियापद असेल तर ते नाउन कॉज म्हणजेच कंप्लेंट ऑफ द वर्ब असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघूया आता अकर्मक आणि सकर्मक. फर्स्ट एक्झाम्पल इट इज ट्रू, हे झालं आपलं अकर्मक. सेकंड वन आय टोल्ड हर, हे झालं सकर्मक. थर्ड आहे इट इज ट्रू दॅट ही कॅन कम टुमारो, हे झालं कंप्लेंट ऑफ द वर्ब. फोर्थ नंबर आय टोल्ड हर दॅट माय बॉस इज व्हेरी हॉनेस्ट, हे झालं ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. फोर्थ नंबर ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन बघूया आपण. शब्दयोगी अव्ययाचे कर्म आपण बघणार आहोत. आता कायचे उत्तर जर शब्दयोगी अव्ययापासून येत असेल तर त्या नाउन कॉजला ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन असे म्हणतात. फर्स्ट बघूया एक्झाम्पल आय आस्क्ड टू होम ही हॅड गिवन द मनी. सेकंड आहे ही आस्क्ड बाय होम द लेटर वॉज रिटर्न. यानुसार आता फिफ्थ नंबर बघूया नाउन कॉजचा जो पाचवा प्रकार म्हणजेच इन अपोजिशन टू अ नाउन. त्याच्यामधला फर्स्ट बघूया युअर स्टेटमेंट दॅट यू डिडंट टेक द मनी म्हणजे ही स्टेटमेंट कांट बी लिव्ड. सेकंड द न्यूज दॅट ही सी अ लिव्ह म्हणजे इट द न्यूज मेड अस हॅपी. यानुसार आता दिलेल्या वाक्यात कांट बी बिलीव्ड मेड अस हॅपी आणि वाक्याचे कर्ते अनुक्रमे स्टेटमेंट व द न्यूज आहेत परंतु त्याऐवजी वाक्याचा कर्ता म्हणून वापरले आहे म्हणून ही वाक्य आपल्या नामाची ऐवजी आहेत म्हणून त्यांना इन अपोजिशन टू अ नाउन म्हणतात. आता त्याचेच आपण एक्झाम्पल बघूया. ही सेड दॅट ही वॉज अ किंग. सेकंड आहे ही वंडर्ड वाय ही वॉज सो लकी. थर्ड आहे वी शुड सी हाऊ फार ही कॅन गो. फोर्थ आहे दिस व्हॅल्यू सिस्टम मेक मी व्हॉट आय एम डू टुडे. आता सेकंड नंबर त्याच्यामधलं आपण ॲडजेक्टिव्ह कॉज बघूया. आपण नाऊनचे बघितले तर ॲडजेक्टिव्हचे विशेषण वाक्य. विशेषण वाक्य म्हणजे मुख्य वाक्यातल्या एखाद्या नामाबद्दल गौण वाक्य अधिक माहिती सांगायची असेल तर ते असे गौण वाक्य ॲडजेक्टिव्ह कॉज असते. अशी वाक्य प्रामुख्याने हो विच हुज होमने जोडले असतात. असे वाक्य प्रामुख्याने कशाने जोडलेले असतात म्हणजे WH म्हणजे हो जसे विच होम आणि विचने असतात. दॅट वेअरने जोडलेले वाक्यसुद्धा कधीकधी ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये मोडतात. कशाने जोडलेले वाक्य दॅट किंवा वेअरने जोडलेले वाक्य कधीकधी ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये मोडतात की जो की जे की ज्याचे ज्याला असा अर्थबोध होत असेल किंवा मुख्य वाक्यातील नामाला कोणते आणि प्रश्न विचारल्यास उत्तर ॲडजेक्टिव्ह कॉज येते.
आता ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्ह पेअर्स आणि ॲडजेक्टिव्ह कॉज. आता नोटमध्ये बघूया की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात आणि नामाबद्दल जर विशेष माहिती सांगणारा आपण शब्दाला काय बोलतो, ॲडजेक्टिव्ह. आणि शब्दसमूहाला ॲडजेक्टिव्ह पेअर्स म्हणतात. नामाबद्दल माहिती सांगणारा आपण ॲडजेक्टिव्ह बोलतो आणि शब्दसमूहाला आपण ॲडजेक्टिव्ह पेअर्स असे म्हणतो. आता वाक्य नामाची माहिती सांगत असेल तर ते ॲडजेक्टिव्ह कॉज असते. नामाची जर माहिती सांगत असेल तर ते काय असतं, ॲडजेक्टिव्ह कॉज असते. एक्झाम्पलमध्ये बघूया. फर्स्ट आहे बॉट अ गोल्डन वॉच, ॲडजेक्टिव्ह. सेकंड, आय बॉट अ वॉच मेड ऑफ गोल्ड, हे झालं ॲडजेक्टिव्ह पेअर्स. थर्ड नंबर, आय बॉट अ वॉच विच इज मेड ऑफ द गोल्ड, हे झालं ॲडजेक्टिव्ह कॉज. थर्ड नंबर बघूया. ॲडवर्ब कॉज म्हणजे क्रियाविशेषण वाक्य. मुख्य वाक्यातील क्रिया केव्हा, कुठे, कशी घडले, तसेच क्रियेचे रीत, उद्देश, कारण, परिणाम, विरोध, अट यासारखी माहिती गौण वाक्यात असते. आणि क्रियाविशेषण वाक्याचे खालील 9 प्रकार पडतात, ते आपण एक एक करून बघूया. क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब कॉजचे आपण आता एक 9 प्रकार आहेत, त्याचे एक एक करत बघूया. फर्स्ट आहे ॲडवर्ब कॉज ऑफ टाईम म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण. आता कालवाचक क्रियाविशेषण कशाला म्हणतात, तर या प्रकारचे वाक्य याज, व्हेन, व्हेनेव्हर, व्हाईल, बिफोर, अंटिल, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली, व्हेन सारख्या कारदर्शक उभयनामी अव्ययाने जोडली असतात. हे वाक्य कशाने जोडलेले असतात, याज, व्हेन, व्हेनेव्हर, व्हाईल, बिफोर, अंटिल, सून, ॲज, नो सूनर दॅन, हार्डली, व्हेन यासारख्या कालदर्शक उभयाने आपण अव्यय जोडलेले असतात. मुख्य वाक्याची क्रियेची वेळ गौण वाक्यात असते आणि मुख्य वाक्यातील क्रियापदात व्हेन केव्हाने प्रश्न विचारला असता पण गौण वाक्य उत्तर येत असेल तर ते ॲडवर्ब कॉज ऑफ टाईम असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि क्रियाविषयी एकच शब्द माहिती सांगत असेल तर त्याला फक्त ॲडवर्ब म्हणतात. क्रियाविषयी जर एकच शब्द माहिती सांगत असेल त्याला आपण काय बोलतो, ॲडवर्ब. आणि 2-3 शब्द असतील तर ॲडवर्ब पेअर्स म्हणतात. आणि परंतु पूर्ण वाक्य असेल तर ॲडवर्ब कॉज म्हणतात. हे आपण आधी पण बघितलं आहे. एक्झाम्पल बघूया. शी क्रॅश हर डेट व्हाईल शी वॉज ट्राईंग टू ब्रेक अनदर रेकॉर्ड. सेकंड आहे अ म्युझिशियन डिस्कवर जॉय व्हेन ही मॅनेज टू एक्सप्रेस हिमसेल्फ इन हिज म्युझिक. आता सेकंड प्रकार बघूया आपण. ॲडवर्ब कॉज ऑफ प्लेस म्हणजे स्थलदर्शक क्रियाविशेषण आहे. आता हेअर, फेअर सारख्या स्थलदर्शक क्रियाविशेषाने जोडलेल्या वाक्याला ॲडवर्ब कॉज ऑफ प्लेस असे म्हणतात. ॲडवर्ब कॉज ऑफ प्लेस कशाला म्हणतात की व्हेअर किंवा व्हेनेवर सारखे शब्द क्रियाविशेषाने जोडलेल्या वाक्याला आपण ॲडवर्ब कॉज ऑफ प्लेस असे म्हणतो. आणि मुख्य वाक्यातील क्रियेचे स्थळ गौण वाक्यात असते आणि मुख्य वाक्याला व्हेअर कोठेने प्रश्न विचारल्यास उत्तर गौण वाक्य येत असेल तर ते ॲडवर्ब कॉज ऑफ प्लेसचे वाक्य असते. फर्स्ट आहे पुट द की हेअर आय कॅन फाइंड इट. सेकंड आहे यू कॅन गो व्हेअर यू लाईक. थर्ड आहे द बोट स्नॅक्स व्हेअर द वॉटर वॉज द डीपेस्ट. फोर्थ आहे व्हेअर द प्लांट्स ग्रो द कम्प्लीट फॉर पीस. नोट आहे जर वाक्य संयुक्त उभयनामी अव्ययाने जोडले असतील तर दुसऱ्या शब्दापासूनच वाक्य सबऑर्डिनेट कॉज असते आणि नो सूनर दॅन, हार्डली, व्हेन यानुसार. वाक्य बघूया. नो सूनर डिड ही ओपन द डोअर दॅन द बर्ड फ्लेव अवे. थर्ड बघूया. ॲडवर्ब कॉज ऑफ कंडिशन म्हणजे अटदर्शक क्रियाविशेषणे म्हणजेच गौण वाक्य. गौण वाक्यात अट दिलेली असते तर मुख्य वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो. अशी वाक्य प्रामुख्याने इफ, अनलेस, हॅडने जोडलेली असतात. कशी एक्झाम्पल बघूया. इफ यू कॅन अचीव दॅट यू आर अ हिरो. सेकंड आहे इफ यू हिट द कंपाऊंड वॉल ऑफ मंत्रा अपार्टमेंट इट इज अ 4. थर्ड आहे इफ वी हॅव टाईम वी कॅन इन्क्लूड इट. फोर्थ नंबरचं बघूया. ॲडवर्ब कॉज ऑफ मॅनर म्हणजे रीतदर्शक क्रियाविशेषणे गौण वाक्य. या प्रकारातील वाक्य ॲज इफ, ॲज थ्रो सारख्या रीत किंवा पद्धतदर्शक क्रियाविशेषणे उभयनामी अव्ययाने जोडलेले असते. मुख्य वाक्यातील क्रियेची रीत गौण वाक्यात असते. आता मुख्य वाक्यातील क्रियेची रीत कशात असते, गौण वाक्यामध्ये असते. आणि मुख्य वाक्याला हावने जर प्रश्न विचारला तर उत्तर गौण वाक्य येते आणि ॲडवर्ब कॉज ऑफ द मॅनरचे वाक्य असते.
एक्झाम्पल बघूया. फर्स्ट, सी बिहेव ॲज इफ सी वेअर माधुरी दीक्षित. सेकंड, ही ओपन द केस ॲज इफ इट वेअर अ टीचर्स चेस्ट. थर्ड आहे, इट लुक्स ॲज इफ इट माइट रेन. फोर्थ आहे, इट लुक्स ॲट थ्रो प्राइजेस माइट गो अप. फिफ्थ नंबर बघूया. ॲडवर्ब कॉज ऑफ रिझल्ट म्हणजे परिणामदर्शक क्रियाविशेषणे गौण वाक्य. आता मुख्य वाक्यातील क्रियेचा परिणाम गौण वाक्यात दिलेला असेल तर असे गौण वाक्य ॲडवर्ब कॉज ऑफ रिझल्टचे असते. अशी वाक्याचे प्रामुख्याने सो दॅट ॲज सच दॅटने जोडले असतात. एक्झाम्पलमध्ये बघूया. इट रेन सो हेवीली दॅट हाऊसेस वेअर रेन. सेकंड आहे, देअर वॉज सच अ ट्रीटमेंट ट्रॅफिक दॅट वी कुड क्रॉस द रोड. आता यानुसार जे आहेत आपले क्रियाविशेषणे एक एक करत आपण बघितलेले आहेत. आणि कॉजेस कशामध्ये कोणता कॉज लागतो, कोणते वाक्य कशामध्ये येते, गौण वाक्य कशाला बोलतात, आणि ॲडवर्ब, नाऊन वगैरे कशामध्ये परिणाम होतो, सो दॅट कधी लागतो, नो सूनर दॅन कशामध्ये येतं, हे सर्व आपण एक एक करून बघितलेलं आहे. तर आपलं कॉजेस आता आपण बघितलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने जे कॉजेस आहेत ते तुम्हाला सर्व जे मी नोट्स दिलेले आहेत, मेन महत्त्वाच्या नोट्स त्याच्यामधल्या काढलेले आहेत, ते सर्व तुम्हाला नोट करून घ्यायचं आहे. आणि आपला व्हिडिओ बघायच्या वेळेस तुम्हाला पेन आणि नोटबुक जवळच ठेवायचं आहे. आणि यानुसार जर तुम्ही कॉजेस केले तर तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.